नमस्कार मंडळींनो, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आज काहीही नाहीये, असंच आम्ही तयार झालेलो होतो. म्हटलं चला आज छान असं आभाळ आलेलं आहे, तर कुठं तर बाहेर जावं. बरेच दिवस झालं खूप ऊन होतं, त्यामुळे कुठेही जाता येत नव्हतं. असं वातावरण असलं की छान वाटतं बाहेर वगैरे जायला. आमच्या इथं मस्त असं टेकडीवर मंदिर आहे. म्हटलं चला तिकडे जावं. मस्त असं तयार झालेलं होतं. पाहायचं मी म्हणताल एका दिवसात एवढे कसे केस, असं काही नाही बरं का. मी इथं लावलेली होती केसाई ला घेतलेली आहे, ती लावलेली होती. छान वाटत होती. म्हटलं चला कधी वेगळं काहीतरी ट्राय करून बघावा, म्हणून मी इथं लावलेली आहे केसाई. त्यानंतर काय मग इथं आहे ना, आता जरा भारी वाटायला लागले ना. छान पाऊस येते वाटायला, आभाळ आलेले आहे. मग कोणाकोणाकडे मस्त असं आभाळ आलेलं आहे, बघू शकता. छान वातावरण झालेलं आहे आणि निघतो. चला मग जाऊयात आपण. आणि हो, पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. खूप छान असं मंदिर आहे, तुम्हाला अगोदर तुम्ही दाखवलेलं आहे. पण चला, आज गर्दी वगैरे नसते. नवरात्रामध्ये आम्ही गेलेलो होतो, पण म्हटलं चला गर्दी वगैरे नसते. छान असं लोकेशन पण आहे, छान टेकडीवर. त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. बघू शकता पूर्ण हा जंगल एरिया आहे, पूर्ण झाडेच आहेत, बघू शकता इथे. मग छान आहे ना वातावरण, आरू मस्त आहे ना वातावरण. आजचं छान छान वातावरण आहे, त्यामुळे आज आम्ही निघालेलो आहोत आपला देवी मंदिरात. इथं खूप छान लोकेशन असल्यामुळे मस्त असं इथं फोटोशूट वगैरे करायला येतात. मुलीचं किंवा एखाद्या बाळाचं वगैरे आपल्याला करायचं असेल तर इथं बरेच जण इथं येऊ शकता. इथं फोटोशूटला आलेले होते. मग यायचंच होतं आज. आहे का नाही? चलो, चढच आहे बाई. मित्रांनो, खूप छान आमच्या इथे निसर्गरम्य वातावरण आहे. कसं काय आहे पहा, खूप छान वाटतं इथं आलं ना. आम्ही आलेलो आहोत आता मंदिराच्या जवळ. हे आहे मंदिर. हम मंदिरात आलेलो आहोत. आज कोणी नाही, गर्दी नसते, काय नाही. त्यामुळे खूप छान असं दर्शन होणार देवीचं मंदिर. आणि आमच्या इथं वर मंदिरावर छत पण नाही. नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते, त्यामुळे दर्शन वगैरे व्यवस्थित होत नाही. चला कधीतरी तुम्ही सुद्धा असं रिकाम्या वेळेत जाऊन यावं. खूप छान वातावरण पण आहे, म्हणून इथं मग आलेलो आहोत. तर बघू शकता कोणीही नाही, मस्त असं दर्शन पण आमचं झालेलं आहे. कल्लोळ म्हणते त्याला. आय थिंक कल्लोळ. मी इकडं अगोदर आले होते वाटायला. हां, मी दीदी तेव्हा आलते तेव्हा, है ना. हिरा तू तिकडं व्यायाम करायचा आहे वाटतं. सर्व करायचंय का? हां, ते करायला वगैरे
ते कर जा, हे कर. आणि हो मैत्रिणी, हे जे वट्टे जे दिसत आहेत ते इथं मस्त असे छान जेवायला वगैरे किंवा वनभोजन वगैरे होत असतात त्या ठिकाणी. त्यामुळे इथे छान असे वट्टे बांधलेले आहेत. त्या वट्ट्यावरच बसून सर्वजण जेवण वगैरे करतात. बघू शकता इकडे खूप छान असं इकडे बाजूला घसरगुंडी वगैरे पण आहे. छान वातावरण झालंय का नाही? होय अरू, कसं वाटायला अरू? ये इकडं जाऊ. सिंपल लुक आहे का नाही? होय दीदी, नाही छान वाटते का? दीदीचा लुक सिंपल. कोणाचा लुक सिंपल आहे, दीदीचा का माझा जास्त? बघ तुला सुद्धा कळाले कोणाचा लुक सिंपल आहे तर तुझा म्हण. अरे बाबा, अचानकच पाऊस चालू झाला की आता कसं करायचं? चला पाऊस आता मध्ये तिकडं मंदिरात तर जाऊन. चला रे बाबा, पाऊस आला. फ्रेंड्स पहा, अचानकच पाऊस सुरू झालेला आहे. खूप छान व्ह्यू आहे इकडला पावसामुळे. खूप छान काय लोकेशन आहे पहा. वाव, खूप छान वाटत. आम्ही पळत पळत जाऊन मंदिर गाठलेलं आहे. भरपूर असा मोठा पाऊस आला त्यामुळे आम्ही फास्ट मध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन बसलो थोडा वेळ. ला मोठा पाऊस. अरू, अरे यार, हा पाऊस. हा, देवीला ऊन पाहिजे, पाऊस वारा सरळ पाहिजे. त्यामुळे पाऊस यायलाय बघा. पाऊसा पहा इथं मैत्रिणींनी तुम्हाला सांगल्याप्रमाणे मी इथं ऊन पाऊस वारा सर्व काही हवे त्या बघा. पहायचा ऐन देवीच्या डोक्यावरच इथं पाऊस टपकत आहे, बघू शकता. चला मग आता आम्ही, खूप अंधार झालेला आहे, 7 वाजलेले होते आम्हाला घरी जाण्यासाठी. आम्ही निघालेलो आहोत. जात इथं आरूला खायचा होता केक. इथं आम्ही घेतला कपकेक आणि घरी आलेलो आहोत. आरूचा फेवरेट. चला मग या बाय. तुम्ही पण खायला. या तुम्ही पण खायला. आमचा ब्लॉग कसा वाटला छोटासा नक्की सांगा कमेंट्स मध्ये. बाय.